फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्तपैकी असं चिकन पेरी पेरी फ्राय करणार आहोत. तर मी ना त्याच्यासाठी काय केलं आहे, थोडेसे चिकनचे पीसेस घेतलेले आहे. हे बघा. तुम्ही जर चिकन खात नसाल तर तुम्ही पनीर, टोफू किंवा सोयाबीन पण घेऊ शकता. म्हणजे सोयाबीनला थोडंसं आपण गरम पाण्यामध्ये भिजवून ते घट्ट पिळून घेऊ शकता, ते पण छान लागतं. आणि फक्त मी चिकनचे पीसेस घेतलेले आहेत, बोन घेतलेले नाही, म्हणजे हाडं घेतलेले नाही आहे. थोडंसं आपण मीठ ॲड करूया. आणि हे चिकन पेरी पेरी फ्राय मी माझ्या पद्धतीने दाखवते आहे. म्हणजे मी कसं करते घरात तसं दाखवते आहे. म्हणजे हे हॉटेल स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल वगैरे नाही आहे. आपण जसं घरी बनवतो ना त्या घरगुती पद्धतीने दाखवते आहे. ह्याच्यामध्ये मी आता आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट ॲड केलेली आहे. हिरव्या थोडासा काश्मीरी मिरची पावडर टाकलेलं आहे. तुम्हाला जर फूड कलर चालत असेल तर ह्याच्यामध्ये फूड कलर पण ॲड करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, हा पेरी पेरी मसाला मी रेडीमेड पेरी पेरी मसाला घेतलेला आहे. हा जो पिझ्झा पास्ता आपण मागवतो ना त्याच्यामध्ये हे पॅकेट आलं होतं, तर मी हे बाजूला काढून ठेवलं होतं. तर ते मी वापरते आहे. पेरी पेरी मसाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे आणि ऑनलाईन पण मिळतो हा पेरी पेरी मसाला. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. छान आता असा मिक्स करून घेऊया. तुम्ही ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडर पण ॲड करू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे 10 ते 15 मिनटं, जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर अर्धा तास पण तुम्ही हे मॅरिनेट करून, अर्धा किंवा 1 तास मॅरिनेट करून ठेवू शकता. पण जर वेळ नसेल तर कमीत कमी 10 मिनटं तरी हे तुम्ही बाजूला मॅरिनेट करून ठेवून द्या. आता ना ह्या पेरी पेरी चिकन फ्राय करण्यासाठी आणि ब्रेड क्रम्सचा वापर करतात कोटिंग करण्यासाठी. पण जर आपल्याकडे ब्रेड क्रम्स नसेल ना तर आपण रवा पण घेऊ शकतो. मी हा रवा घेतलेला आहे. पण जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स घरात असेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स वापरू शकता. पण रवा घेतलेला आहे तर छान कुरकुरीत होतं. तर ह्या रव्यामध्ये पण आपण थोडंसं मी पेरी पेरी ॲड करते आहे. थोडासा काश्मीरी मसाला म्हणजे कलर छान येतो. थोडंसं चिमूटभर मीठ ॲड केलेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊया. आता एक एक पीस घ्यायचा चिकनचा. छान मस्त कोट करून घ्यायचा. तर हे बघा, सगळे पीसेस मी हे कोट करून घेतलेले आहे. आता आपण गॅसकडे जाऊया तळायला. आता मी तेल ठेवलेलं आहे आणि आपल्याला ना लो टू मीडियम फ्लेमवरती करायचं आहे. छान चिकन आपल्याला शिजून निघायला पाहिजे. जेवढे राहतील तेवढे आपण ॲड केलेले आहेत. आपल्याला अलगद तण करायचं आहे.
तर हे बघा मस्त गरमागरम असं पॅरी पॅरी चिकन फ्राय तयार झालेलं आहे. चिकन पॉपकॉर्न पण बनवू शकता. खायला खूप छान लागतं, खूपच भारी टेस्ट लागतो. तुम्ही याच्यावरती पण पॅरी पॅरी मसाला स्प्रिंकल करून खाऊ शकता. थोडीशी कोथिंबीर अशी डेकोरेशनसाठी, गार्निशसाठी वरती अशी कोथिंबीर घेऊया. तर फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर प्लीज नुकताच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करते ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.